वाल्मिक कराड शरण आलेले आहेत. हे एक प्रकारचं पोलीस आणि सीआयडीचं अपयश असं मी म्हणेन की ते गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटी आरोपींनी स्वतःहून आत्मसमर्पण केलेलं आहे. परंतु या निमित्तानं मला सांगायचं की खुनाच्या आरोपातील अजूनही 3 आरोपी हे पकडले गेलेले नाही आणि जे प्रमुख खुनाचा आरोपी आहे तोही पकडला गेलेला नाही आणि त्यांना तातडीनं पकडणं आवश्यक आहे. तरच या दोन्ही गुन्ह्याचा तपास लागू शकतो आणि आता त्यांना पकडून लवकरात लवकर हा तपास पूर्ण करावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी सर्वसामान्य बीड जिल्ह्यातल्या माणसाची आहे. प्रकाश सोळंके, मात्र वाल्मिक कराडवर सध्या तरी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. हत्येच्या गुन्ह्यामध्ये अद्यापही कराडचं नाव नाही. ते आहे पण हा तपासाचा भाग आहे. तर तपास त्यांची काही लिंक होत्या काही तपासेल. हॅलो जी जी मात्र प्रकाश सोळंके, जवळपास तुम्ही जो सर्वपक्षीय मोर्चा काढला होता त्यामुळे दबावानंतर आता वाल्मिक कराड शरण आलाय असं तुम्हाला वाटतं का? नाही, तो एक महत्वाचा झाला की घटना मूर्त्या जो काही भव्य दिव्य जवळजवळ लाखाच्या पुढे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जमा होतो आणि प्रशासनाबद्दल आणि एकंदरीतच तपासाबद्दल जे काही त्या ठिकाणी चीड होती लोकांच्या मनात की 20-22 दिवसानंतर सुद्धा आरोपी पकडले जात नाहीत. अद्यापही 3 आरोपी फरार आहेत. त्यांना पकडणं आवश्यक आहे. एकंदरीतच स्वर्गीय संतोष देशमुख यांना जर न्याय द्यायचा असेल तर या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मत आहे. म्हणजे प्रकाश सोळंके, या सगळ्या प्रकरणाचा तपास बीडच्या बाहेर व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं का? तपास आता तर सीआयडी लेवलवरच चालू आहे ना. अतिशय उच्च अधिकारी करतायत तपास. बीडच्या पोलीस प्रशासनाचं काही त्याच्यात संबंध राहिलेला नाही. एसआयटी सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकारी आयजी लेवलचे अधिकारी तपास करतायत. जी, धन्यवाद प्रकाश सोळंके, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. तर बीड जिल्ह्यामधील आमदार प्रकाश सोळंके आपल्याशी बोलत होते. अर्थात वाल्मिक कराडची हत्या प्रकरणातही चौकशी करा अशी मागणी त्यांनी इथे केलेली आहे. वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा. घरकाम करताना कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचे अगदी ते जिवलग, अगदी जवळचे संबंध जे आहेत ते निर्माण झालेले होते.